यानंतर थेट जाऊया साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याचं कळतंय। उदयनराजे भोसले दिल्लीला गेलेले होते आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत त्यांची चर्चा झाली। त्यानंतर कमळ या चिन्हावरच आता उदयनराजे भोसले निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत असतानाच अशा पद्धतीने उदयनराजे भोसले यांचं जंगी स्वागत केलं जात आहे आणि जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। ही दृश्य आपण बघतोय। उदयनराजेंचा रथ कमळाने सजल्याचं इथं आपल्याला दिसून येत आहे। उदयनराजे यांची ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच शक्ती प्रदर्शन म्हणता येईल का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान कमळाने उदयनराजे भोसले यांची ही गाडी सजलेली आपल्याला दिसून येते आणि सर्वत्र फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय। उदयनराजे समर्थक जेसीबी मधून त्यांच्यावर फुलांची उधळण करत असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थकांची गर्दी जमलेली आहे। तिकडची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढणार हे निश्चित झालेलं आहे आणि आधी घड्याळ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवावी अशी ऑफर त्यांना दिली गेली होती, पण आता कमळ या चिन्हावरच ते निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते। तशी त्यांनी विनंती सुद्धा भाजपकडे केली होती, तशी त्यांची मागणी होती आणि ती मागणी मान्य झाल्यानंतर आता जेव्हा उदयनराजे भोसले हे साताऱ्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। त्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान एक भला मोठा हार सुद्धा इथं उदयनराजे भोसले यांच्या स्वागतासाठी तयार असल्याचं दिसतंय। क्रेनच्या सहाय्याने त्यांना आता हा हार सातारकर घालताना आपल्याला दिसून येणार आहे। दरम्यान ही थेट दृश्य साताऱ्यामधली उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही जंगी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आहे। जंगी स्वागत त्यांचं केलं जातं आणि त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांना एक भला मोठा हार इथं त्यांच्या गळ्यामध्ये घातला जातोय, कारण त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी देखील भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते आणि त्याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांचं हे जंगी स्वागत केलं जात आहे। त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच हे शक्ती प्रदर्शन तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। साताऱ्यातली ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। या ठिकाणी उदयनराजे भोसले ज्या गाडीवरून प्रवास करतायत, ज्या गाडीमध्ये ते बसलेले आहेत, ती गाडी कमळाच्या फुलांनी सजल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि कमळ हे चिन्ह सुद्धा या ठिकाणी फुलांनी रेखाटल्याचं आपल्याला स्पष्टपणे या दृश्यांच्या माध्यमातून दिसून होते। त्यामुळे उदयनराजे भोसले हे कमळ या चिन्हावरच निवडणूक लढणार हे स्पष्ट झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कमळ या चिन्हाचा प्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केल्याचंही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर उमेदवारी त्यांची निश्चित झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून जंगी स्वागत इथं केलं जाते आणि सर्वांनी त्यांचा फोटो काढण्यासाठी आपले मोबाईल उंचावल्याचं सुद्धा आपण बघू शकतो। दरम्यान क्रेन जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण उदयनराजे भोसले यांच्यावर करण्यात आली आहे आणि आता उदयनराजे भोसले काही प्रतिक्रिया देतात का याकडे लक्ष असेल। तर यावेळेला उदयनराजे भोसले यांनी जेव्हा आपल्या समर्थकांचं हे प्रेम बघितलं, हे जंगी स्वागत बघितलं, यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया येते का, काही साथ ते सातारकरांना घालतात का याकडे ही लक्ष असेल। दरम्यान भला मोठा हार उदयनराजे भोसले यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे आणि क्रेनच्या सहाय्याने तो हार उदयनराजे भोसले यांना घातला जातोय। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। उदयनराजे भोसले यांना उमेदवारी निश्चित मानली जाते, पण आधी ते घड्याळ या चिन्हावर लढणार की कमळ या चिन्हावर लढणार याविषयी संभ्रम होता आणि त्यांना राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर लढण्यासाठी ऑफर असल्याचंही म्हटलं जात होतं, पण अखेर उदयनराजे भोसले यांची मागणी मान्य झाली आहे। त्यांचे समर्थक सुद्धा नाराज होते जेव्हा त्यांना उमेदवारी तर दिली गेली, पण घड्याळ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढावी असं सांगितलं गेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केलेली होती। दरम्यान लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।